हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होता एकदम इकडे येतो जरा. आजच्या ब्लॉगची सुरुवात होता एकदम सकाळ म्हणजे सकाळी म्हणजे आता 9 वाजले. तरी 9 वाजता आता उन्हाला बसलो. ऊन बघू शकता, उन्हाला बसले आणि उन्हाला बसून आपलं चहा आणि टोस म्हणजे खारी. तो चहा पण कसं आहे माहिती का, बिना साखरेचा चहा आहे. म्हणजे मी आजपासूनच साखर बंद करणार आहे, त्यामुळे मी बिना साखरेचा चहा पिणार आहे. पण मी चहा बंद करणार नाही, कारण की चहा आणि खारी खायला खूप मला आवडतं. होऊ शकता चहा खारी आणि त्यात आता मला थोड्या वेळाने कानाच्या डॉक्टरकडे डबल जायचे. आज बोलवलेलं, त्या दिवशी गेलो 4-5 दिवस आजू गेलो डॉक्टरकडं डबल. मग त्यातून आज बोलवलं आहे डॉक्टरांनी. मग आज जायचं डॉक्टरकडं. तिथून मग दुपारून डबल पुण्याला पण जायचं आहे बहुतेक. तर दाखवतो आजच्या दिवसात काय होते काय थांबा माझ्यासोबत. सकाळ सकाळ चहा आणि खारी म्हणजे ना, म्हणजे मी चपाती बनवली नाही म्हणून मी खारीच खाते. खारी चपाती नंतर जर म्हटलं तर मला खारीच खूप आवडते. हो का, बिना साखरेचा चहा तरी मग खारी खूप बाहेर लागते. हॅलो गाईस, आता मला गावात जायचे. गावात म्हणजे दवाखान्यात जायचे. 4 दिवसांनी मला बोलवलेलं दवाखान्यात. तुम्हाला मी सकाळी पण म्हणलेलो 4 दिवसांनी बोलवलं. ते जे काय कसं झाले, दुखायचं बंद झाले, पण ते असं असतं ना, तो आवाज सारखाच येतोय आणि कानठळी बसलेली. आता मी डबल चाललो आता दवाखान्यात. बोलवलंय डॉक्टरांनी. तर तिथं गेलो तर व्हिडिओ बनवण्यास बंदी, पण तिथं गेले म्हणून हे तुम्हाला मी सांगतो. आता सराईकर दवाखान्यात आलो आहे का मी. दवाखान्यात त्या दिवशी तुम्हाला मी दाखवलेलो तो दवाखाना आहे ना, त्या दवाखान्यात आलेलो. त्या दिवशी रात्र होती, संध्याकाळ होती, तेव्हा तुम्हाला बाहेरचं दाखवलं नाही. आता तुम्हाला दाखवतो. इकडं बिल्डिंगचं काम चालू आहे, खूप मोठी बिल्डिंग आहे. इकडं पुढं तर काही झाडं वगैरेच आहेत सगळं. काहीच कान साफ केलं मगाशी, आत्ताच जस्ट कान साफ केलं. इकडचं आपलं आपलं जे कानाचे जे काडे असतात ना, त्यांनीच कान साफ केलं. म्हणजे आता मला पहिलं बघी ना खूप चांगलं असं आता ऐकायला यायला लागले. आता खूप चांगलं मोकळा झाला आहे कान. आता इथून घरी जातो. गोळ्या पण दिल्यात. गोळ्या आता बदलून दुसऱ्या दिल्यात गोळ्या. पण आता कान मोकळा झाला, थोडं बाद झाला. मी आत्ताच म्हणजे दवाखान्यातून घरी आलो. तुम्हाला मी सांगितलं आता कान साफ केलं, असं एकदम मोकळा आता ऐकायला येतं. हवा चालली तरी पण आता हवा जास्त लागून देणार, कारण की ती कानठळची आहे ना, ती अजून निघली नाही. म्हणजे असं असा आवाज आहेच, म्हणून मी तिथं आता कापूस लावणार आहे. आता आलो घरी. आता थोड्या वेळाने जेवण हे करायचं. जेवण झाल्यानंतर ना मग निघायचं. दाखवतो तुम्हाला काय. आता मी नारायणगाव ते चाललो आहे. मी बस स्टँडवरती तुम्हाला साईडला होतो, पुण्याला जायचे. आता बस स्टँडवर झालं, तुम्हाला बस स्टँड दाखवतो कसं आहे नारायणगावचं. नाही, आता नारायणगावच्या बस स्टँडवरती आलो. तुम्हाला बस स्टँड दाखवतो. पुढं बस तर नाही, पण बस स्टँड येतं तुम्हाला दाखवतो. इथं पुढंच बस लागतात. इथं पुढं बस लागतात. आता सध्या बस नाही, पण बस आल्यावर तुम्हाला दाखवतो मी. आता गाड्या वेड्या चालू आहेत नाही इकडं, नंतर दाखवतो बस आल्यावर. तिथं पुणे गाडी लागलेली आहे, पण पुणे गाडीला खूप गर्दी. ह्याच्या अगोदर पण एक गाडी लागलेली, एक गाडी तिकडं लागलेली याच्या अगोदर, पण त्याला पण खूप गर्दी होती. आता ह्या गाडीला पण खूप गर्दी आहे. आता अजून गाडीची वाट बघत असायची, त्यानंतर आली एखादी तर मग निघायचं. आत्ता एक बस आलेली आहे, पण ती बस आपलं कुठं शिंगवेला जाते. आपल्याला पुण्याची बस पाहिजे. काही आता भोसरीमध्ये आलेला होता ना, भोसरीमध्ये ड्रायव्हिंग करतो. आता इथून आपल्याला इकडं जायचं आहे, आत्याच्या घरी जायचं इथून. आता मी आता भोसरी मला तुम्ही बघू शकता. इकडं एस टी. आता इथं एस टी, इथं मम्मी आहे, इथं दीदी आहे. आता इथून भोसरीतून आता आत्याचं जायचं आहे. आता कुठे मला माहीत नाही, दाखवतो तुम्हाला. आता मी शिवमला फोन केला जातो कुठे विचारायला. आता शिवम येते मला नाही का. आता तिथे बघू शकता, तिथे आता इथं खायला घ्यायला आलेली. काय घेते एवढी व्हरायटी इथं खाण्यासाठी होऊ शकत. आता इथं खायला घेतलं. खूप वेळ झाला प्रवास केला ना, माझ्यासाठी नाही घेतलं,
दीदीसाठी घेतले पण माझ्या पैशाने घेतले त्याचे बघू शकता. तर शिवून द्यायचे तेव्हा काय आता आम्ही इथं आलो आहे भोसरीमध्ये. आता इथून आम्हाला बस वाटणार आहे. बघूया इकडं उभी का बस इकडं समोर इकडं. हां इथं बस उभी ना तिथून आम्हाला जायचं आहे. तिथं मला मोठा भाऊ मला न्यायला आला आहे आम्हाला. म्हणजे गाडीत बसून येणार आहे. येणार नाही मी लग्ना दिवशी येणार. लग्ना दिवशी येणार आहे तो तिकडं. आता इथून गाडी भेटली पाहिजे फक्त लवकर. गाडीत भेटलं सांगतो का. TMT बस आपलं कोणती बस आहे काय माहीत नाही पण AC वगैरे आहे या बसमध्ये. होऊ शकतं इकडं किती भारी. काय आता आम्ही उतरलो आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंप तुम्ही बघू शकता. हो इथं वरती इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरती उतरलो आहे. आता याच्या पुढं कुठं जायचे अजून मला माहीत नाही. आता सांगणार आहे फोनवरती. दिदी फोनवरती बोलत आहे. फोनवरती सांगणार नाही. आता मी चलत चाललो आहे रस्त्याने. म्हणजे आता दिदी चालली पुढं रस्ता सांगायची आता चलत चाललो काय घ्याल तुम्ही बघू शकता. आता पुढं जायचं मला पण माहिती. इथं कुठून तरी पुढून छत्री बंदूपासून आतमध्ये घुसायचे. आता इथं मम्मी आणि दिदी गेली त्यांच्यासोबत. मी तर इथं पाठीमागच थांबलो. मी चलत येतोय पाठीमागून. कसं स्कूटीवरती 3 जणांच्या वर जागा पुरत नाही ना म्हणून. आता मी इथून छत्री बंदूपासून इथं आतमध्ये जायचे. तुम्हाला आता घरी गेला दाखवतो. चला आलो आहे घरी. हां वर म्हणजे हा इथं इथं ह्याच्यावरती डगऱ्यावरती टायर. हां आता खाली आता नीट लागली स्कूटी. चला आपल्याला आता बंदूक नाही आपलं त्या जिन्यावरून वरती जायचे आपल्याला. हो इकडे वरती जायचे. ब्लॉग चाललाय आपला ब्लॉग. इथं बघू शकता कोमलताई. कोमलताई बघू शकता. इथून अजून किती माळ आहे जाते. 3rd फ्लोअर 4th 5th 5th फ्लोअरवर जायचे आपल्याला. आता मी घरी आलेलो आहे. घर दाखवणार आहे. अशा व्हिडिओ म्हणजे आवडला असेल तर थँक्यू. आय विल लाईक इट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.